खूप वर्षांपूर्वी उत्तानपाद नावाचे एक महान राजा होते. त्यांच्या 2 राण्या होत्या, सुनीती आणि सुरुची. मोठी राणी सुनीती अत्यंत सज्जन, शांत आणि धर्मनिष्ठ होती. तर छोटी राणी सुरुची रूपाने सुंदर असली तरी गर्विष्ठ आणि मत्सरी होती. राजा उत्तानपादाला सुरुचीवर अधिक प्रेम होतं, त्यामुळे तो बहुतेक वेळ तिच्याच महालात राहायचा. सुनीतीला जरी राजा फारसा जपत नसे तरी ती देवावर आणि धर्मावर विश्वास ठेवून आपले दिवस घालवेत असे. सुनीतीच्या पोटी एका गोंडस बाळाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं ध्रुव. सुरुचीच्या पोटीही एक मुलगा झाला. त्याचं नाव उत्तम. दोन्ही मुले राजवाड्यात वाढत होती, पण राजाचं प्रेम मात्र जास्त होतं सुरुचीच्या मुलाकडे, म्हणजे उत्तमाकडे. ध्रुव खूप शांत, नम्र आणि आईचा लाडका होता. तो नेहमी विचारायचा, आई, राजाबाबा माझ्याकडे असं थंडपणे का पाहतात? सुनीती त्याला समजावायची, बाळा, आपण कोणावर राग ठेवू नये, देव सर्व पाहत असतात. एके दिवशी ध्रुव बाळ राजाच्या दरबारात गेला. त्याने पाहिलं की लहान उत्तम राजाच्या मांडीवर बसला आहे आणि राजा त्याला प्रेमाने बिलघवत आहे. ध्रुवालाही आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायचं होतं. तो धावत गेला आणि राजाच्या मांडीवर बसू लागला. तेवढ्यात सुरुची राणी रागाने म्हणाली, थांब ध्रुवा, तुला या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. तू माझ्या पोटी जन्मलेला नाहीस. जर तुला राजाची मांडी हवी असेल तर प्रथम देवाची कृपा मिळव. देवाला प्रसन्न करून जन्म बदलव आणि मगच हे स्थान तुला मिळेल. ही वाक्य ऐकून ध्रुवाचं छोटं मन फार दुखावलं. तो शांतपणे खाली उतरला, डोळ्यात पाणी आलं आणि आईकडे गेला. ध्रुवाने रडत रडत सगळं आईला सांगितलं. सुनीतीचंही हृदय तुटलं, पण ती म्हणाली, बाळा, दुःखी होऊ नकोस. ज्याने तुला हे जग दिलं, जो सर्वांचा रक्षक आहे, त्या देवाची कृपा मिळव. त्याच्याशिवाय कुणाकडून खरी प्रतिष्ठा मिळत नाही. ध्रुव ठाम झाला. तो म्हणाला, आई, मी देवाला पाहिल्याशिवाय परत येणार नाही. त्यांनीच मला स्थान द्यावं. आईने त्याचं डोकं कुरवळलं आणि आशीर्वाद दिला. जा बाळा, तुझं मन शुद्ध आहे. देव नक्की तुला भेटतील. लहान ध्रुव फक्त 5 वर्षांचा होता, तरीही तो जंगलाच्या दिशेने निघाला, देवाला शोधायला. रस्त्यात त्याला ऋषी नारद भेटले. त्यांनी विचारलं, बाळा, तू एवढा लहान असून जंगलात एकटाच का फिरत आहेस? ध्रुवाने सगळं सांगितलं. नारदजी म्हणाले, बाळा, तू खूप लहान आहेस. जंगलात हिंस्र प्राणी आहेत, थंडी, उष्णता आहे. घरी परत जा. पण ध्रुव ठामपणे म्हणाला, मला काही भीती नाही. मी देवाला भेटल्याशिवाय घरीच जाणार नाही. नारदजी आनंदित झाले. त्यांनी ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिला आणि म्हणाले, हा मंत्र जप कर आणि मन एकाग्र कर. देव नक्की तुझ्या समोर येतील. ध्रुवाने मदनकांचन पर्वताजवळ बसून तप सुरू केलं. पहिल्या महिन्यात तो फक्त फळं खायचा. दुसऱ्या महिन्यात फक्त पाने खायचा. तिसऱ्या महिन्यात फक्त पाणी प्यायचा. चौथ्या महिन्यात फक्त वायूवर जगू लागला. 5व्या महिन्यात त्याने देहभान विसरून अखंड ध्यान धारण केलं. त्याचं मन पूर्णपणे भगवान विष्णूमध्ये एकरूप झालं. ध्रुवाच्या या प्रखर भक्तीमुळे संपूर्ण विश्व हललं. देवतांनी विष्णूंना विनंती केली की, प्रभू, तुमच्या या बालभक्ताला दर्शन द्या. भगवान विष्णू तेजस्वी रूपात ध्रुवासमोर प्रकट झाले. ध्रुवाने डोळे उघडले आणि खऱ्या देवाला पाहून थरथरला. त्याला शब्दच फुटेनात. विष्णूंनी आपला शंख ध्रुवाच्या कपाळावर लावला. त्याच क्षणी ध्रुवाच्या ओठांवरून स्तुतीचे सुंदर शब्द वाहू लागले. हे प्रभू, मी काही मागायला नाही आलो. तुमचं दर्शन झालं, हाच माझा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. विष्णू आनंदाने म्हणाले, बाळा, तू महान भक्त आहेस, पण मी तुझ्या तपाचा मान ठेवतो. तुला एक अस्थिर न होणारं स्थान देतो,
जे युगानुयुगे राहील. असं म्हणून त्याने ध्रुवाला आकाशात एक अचल तारा बनवलं. तो तारा आजही दिसतो, ध्रुव तारा, जो कधीही हलत नाही. गोष्टीचा बोधकथा: श्रद्धा आणि निश्चय असेल तर कोणतीही अडचण पार करता येते. लहान असलो तरी आपल्या मनातील भक्ती मोठी असू शकते. अपमानानंतरही राग न धरता संयम ठेवणं हेच खऱ्या शक्तीचं लक्षण आहे.